रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत, पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. एका भक्ताने ईश्वराकडे चक्क पाठ फिरवावी इतका टोकाचा विचार सावता महाराजांनी का मांडला? मोक्ष आणि मुक्तीपेक्षाही मोठी कोणती गोष्ट त्यांना सापडली होती? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अभंगाचा असा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपलंय तुमच्या मानसिक शांतीचं खरं रहस्य. जेव्हा तुम्ही मानाची सन्मानाची अपेक्षा सोडता तेव्हा अपमान होण्याची भीती संपते. सावता महाराज म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. हा अभंग सांगतो की तुमचं कामच तुमची खरी भक्ती आहे. जर तुम्ही ऑफिसचं काम किंवा घरचं काम आनंदाने केलं तर तुम्हाला वेगळ्या तीर्थयात्रेची गरज नाही. माझे आहे मन वेगळेची हा विचार माणसाला गर्दीचा हिस्सा बनण्यापासून वाचवतो आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रेरणा देतो. संत सावता माळी यांचा हा अभंग म्हणजे भक्ती मार्गातील एक क्रांतिकारी विचार आहे. यात अहंकार सोडून शुद्ध प्रेम कसे करावे याचे मर्म दडलेले आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिल्या चरणाचा भावार्थ, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची. भावार्थ, सावता महाराज पांडुरंगाला ठणकावून सांगतात की हे देवा, मला तुझ्याकडून कोरडे ब्रह्मज्ञान नको आहे आणि समाजात मिळणारा मान सन्मान किंवा प्रतिष्ठाही नको आहे. कारण ज्ञान हे सहसा अहंकार निर्माण करते, मी जाणता आहे, आणि मान हा माणसाला बंधनात टाकतो. सावता महाराज म्हणतात, माझे मन वेगळे आहे. याचा अर्थ त्यांचे मन हे केवळ प्रेमाच्या आणि भक्तीच्या रंगात रंगलेले आहे. त्यांना अद्वैत सिद्धांताच्या चर्चा नकोत, तर त्यांना द्वैतातून मिळणारा भक्तीचा आनंद हवा आहे. सामाजिक संदर्भ. सावता महाराजांच्या काळात ज्ञान म्हणजे केवळ संस्कृत ग्रंथांचे पाठांतर आणि मान म्हणजे वर्णव्यवस्थेत मिळालेले स्थान असे समीकरण होते. ज्यांच्याकडे हे पोथीनिष्ठ ज्ञान नव्हते त्यांना समाजात तुच्छ मानले जाई. सावता महाराज येथे स्पष्टपणे सांगतात की जे ज्ञान मला माझ्या कामापासून, शेतीपासून तोडते आणि जे मान सन्मान मला अहंकारी बनवतात ते मला नकोत. नैतिक धडा. भक्तीसाठी पंडितांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पदव्या आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्स म्हणजे शहाणपण नव्हे. माणसाने स्वतःच्या सदसद्विवेक बुद्धीने मन वेगळेची विचार करावा. डिजिटल युगातील उदाहरणे. आज अनेक लोक केवळ लाईक्स आणि व्ह्यूज, मान मिळवण्यासाठी चुकीची माहिती पसरवतात किंवा स्वतःचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात घालतात. अशा वेळी सावता महाराजांचा विचार आपल्याला सांगतो की जगाच्या मान्यतेपेक्षा आपल्या मनाची शांतता महत्त्वाची आहे. गुगलवर सर्व ज्ञान उपलब्ध आहे, पण त्याचा उपयोग इतरांना खाली खेचण्यासाठी केला जातो. माझे मन वेगळेची या न्यायाने तंत्रज्ञानाच्या गर्दीत स्वतःची स्वतंत्र आणि नैतिक विचारसरणी जपण्याचं उदाहरण आपण डिजिटल डिटॉक्स किंवा स्वतंत्र पत्रकारितेतून पाहू शकतो. समजा एखादे लहान मूल आपल्या आईकडे गेले आहे. तिथे त्या मुलाला कोणी विचारले की तुला तुझ्या आईच्या संपत्तीचे ज्ञान हवे की तिने दिलेल्या चॉकलेटचा मान हवा? तर ते मूल म्हणेल, मला काहीच नको, मला फक्त आईची मिठी हवी. सावता महाराजांची अवस्था त्या लहान मुलासारखी आहे. त्यांना पांडुरंगाची माहिती, ज्ञान नकोय, तर पांडुरंगाचे प्रेम हवे आहे. दुसऱ्या चरणाचा भावार्थ, नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांती वेगळीच. भावार्थ, भक्तीच्या मार्गात भुक्ती, सांसारिक सुखे भोग आणि मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणे या दोन गोष्टींना अंतिम ध्येय मानले जाते. पण सावता महाराज या दोन्ही गोष्टींना नाकारतात. ते म्हणतात की मुक्ती मिळवून जर मी तुझ्यात विलीन झालो तर तुझी भक्ती कशी करणार? विश्रांती वेगळीच. याचा अर्थ असा की आपल्या दैनंदिन कामात, त्यांच्या बाबतीत शेतात काम करताना देवाचे नामस्मरण करणे यातच त्यांना खरा विसावा मिळतो. कर्मातच ईश्वर पाहणे हीच त्यांची खरी विश्रांती आहे. सामाजिक संदर्भ. भुक्ती म्हणजे उपभोग, मटेरियलिस्टिक एन्जॉयमेंट, आणि मुक्ती म्हणजे मरणानंतरचे मोक्ष. तत्कालीन समाजात स्वर्गाच्या आमिषाने लोक कर्मकांडांत अडकले होते. सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत आपल्या शेतातच विश्रांती परमानंद शोधली. त्यांनी कामालाच देव मानले. नैतिक धडा. मोक्षासाठी घरदार सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. प्रामाणिक कर्मातच देव आहे. केवळ संपत्तीचा उपभोग, कन्झ्युमरिझम म्हणजे यश नाही. कामातील समाधान हीच खरी मुक्ती आहे. डिजिटल युगातील उदाहरणे. आज कॉर्पोरेट जगात माणसे बर्नआउट होत आहेत. मुक्तीच्या शोधात लोक व्यसनांच्या आहारी जात आहेत. सावता महाराजांची विश्रांती म्हणजे आपल्या दैनंदिन कामात. उदाहरणार्थ, एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर जेव्हा कोडिंगमध्ये तल्लीन होऊन सृजनशील आनंद मिळवतो, मिळणारे समाधान होय. इंस्टाग्रामवर महागड्या गाड्या आणि हॉटेलचे फोटो टाकणे म्हणजे भुक्ती. पण एखादा व्यक्ती जेव्हा तंत्रज्ञानाचा वापर करून गरजू मुलांना विनामूल्य शिकवतो तेव्हा त्याला मिळणारा आनंद हा त्या भुक्तीपेक्षा श्रेष्ठ असतो. हीच ती वेगळी विश्रांती.
जसा एखादा कलाकार जेव्हा चित्र काढण्यात पूर्णपणे मग्न असतो तेव्हा त्याला भूक तहान लागत नाही, भुक्तीची गरज नाही आणि त्याला त्या कामातून पळून जावेसेही वाटत नाही, मुक्तीची गरज नाही. ते काम म्हणजेच त्याचा आनंद असतो. तसेच सावता महाराजांना कांदा मुळा भाजी लावताना जो आनंद मिळतो तो स्वर्गाच्या सुखापेक्षाही मोठा आहे. 3ऱ्या चरणाचा भावार्थ. चरणी ठेवूनी माथा विनवितसे सावता, ऐका पंढरीनाथा विज्ञापना. भावार्थ, येथे सावता महाराज अत्यंत नम्र होतात. एवढा अधिकार वाणीने नको म्हणणारा भक्त शेवटी देवाच्या पायावर डोके ठेवतो. ही शरणागती अहंकाराची नाही तर प्रेमाची आहे. ते पांडुरंगाला विनवणी करतात की माझी ही विज्ञापना, विनंती ऐक. त्यांची विनंती हीच आहे की मला तुझे त्व देव पण नको, तर तुझे स्व सान्निध्य हवे आहे. मला माझ्या कर्मात, माझ्या श्रमात तूच दिसत राहावा, हीच त्यांची मागणी आहे. सामाजिक संदर्भ. सावता महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त असूनही कधी पंढरपूरला गेले नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचे कार्यक्षेत्र शेती हेच पंढरपूर होते. विज्ञापना विनंती करताना ते देवाशी संवाद साधतात, पण तो शरणगतीचा नसून हक्काचा आहे. ते ईश्वराला आपल्या कर्मात सामावून घेण्याची विनंती करतात. नैतिक धडा. देव मंदिरात नसून माणसाच्या कामात आणि नम्रतेत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना विनम्रता आणि उत्तरदायित्व हवे. मीपणा सोडून समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती हवी. डिजिटल युगातील उदाहरणे. डिजिटल युगात लोक पडद्यामागून कोणावरही टीका करतात. अहंकार. जर सावता महाराजांप्रमाणे चरणी माथा ठेवण्याची म्हणजे नम्रतेची वृत्ती असेल तर इंटरनेटवरील द्वेष कमी होईल. एकमेकांचा आदर करणे हीच खरी विज्ञापना ठरेल. लिनक्स सारख्या ओपन सोर्स सिस्टीम किंवा विकिपीडियासाठी काम करणारे लोक स्वतःचा नफा न पाहता जगासाठी माहिती उपलब्ध करून देतात. हे सावता वृत्तीचे आधुनिक रूप आहे, जिथे मीपणा बाजूला ठेवून वैश्विक कल्याणासाठी विज्ञापना सेवा केली जाते. एकनिष्ठ सेवक जेव्हा आपल्या मालकाकडे काही मागायला जातो तेव्हा तो पगार, भुक्ती किंवा कामातून सुट्टी, मुक्ती मागत नाही, तर तो म्हणतो, मालक, मला कायम तुमच्या सेवेत राहू द्या. सावता महाराजांची ही विज्ञापना म्हणजे शुद्ध प्रेमाचा परमोच्च बिंदू आहे. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एक चित्रकार चित्र काढत आहे. जर तो चित्र केवळ पैसे मिळवण्यासाठी, भुक्ती किंवा लोकांच्या वाहवा मिळवण्यासाठी मान काढत असेल तर त्याला थकवा येईल. पण जर तो चित्र काढताना स्वतःला विसरून गेला, त्याला तहान भूक लागली नाही, विश्रांती, तर तो सावता महाराजांच्या अभंगाचा अनुभव घेत आहे. जेव्हा तुमचे काम आणि तुमची भक्ती एक होते तेव्हा तुम्हाला वेगळ्या स्वर्गाची गरज उरत नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणारे सावता महाराज आपल्या शेतात काम करतानाच विठ्ठलाला अनुभवत होते. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, संत सावता महाराजांचा हा अभंग म्हणजे 700 वर्षांपूर्वीचा सेल्फ हेल्प गाईड आहे. आज आपण इंस्टाग्राम लाईक्स, मान अँड हाय सॅलरी पॅकेजेस, भुक्ती याच्या मागे धावत आहोत. पण सावता महाराज म्हणतात हे सगळं नकोय. आपण फोटो पोस्ट करतो जेणेकरून लोकांनी नाईस म्हणावं, पण महाराज म्हणतात तुमची वाईब वेगळी असली पाहिजे. जगाला काय वाटतं यापेक्षा तुमच्या मनाला काय समाधान देतं ते शोधा. वर्क लाईफ बॅलन्स शोधण्यापेक्षा कामातच आनंद शोधता येतो का? जेव्हा तुम्ही कोडिंग करत असता, गिटार वाजवत असता किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता आणि त्यात तुम्ही हरवून जाता, तीच खरी विश्रांती आहे. त्यासाठी वेगळं मेडिटेशन करण्याची गरज नाही. गर्दीचा हिस्सा बनू नका. प्रत्येकाकडे बघून स्वतःचे गोल्स ठरवू नका. तुमची पॅशन आणि तुमची मेहनत हेच तुमचे विठ्ठल आहेत. थोडक्यात काय तर सक्सेस म्हणजे फक्त बँकातील शिल्लक नाही, तर कामात मिळणारा आनंद आहे. सावता महाराज आज असते तर त्यांनी सांगितलं असतं, तुमचं लॅपटॉप, तुमची फाईल, तुमचं गॅजेट यातच तुमचा देव शोधा, बाहेर कुठेही धावण्याची गरज नाही. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती किंवा यश हे जगाला दाखवण्यासाठी नसते, तर ते स्वतःच्या समाधानासाठी असते. देव हा कर्मात आहे आणि जेव्हा आपण आपले काम पूर्ण तन्मयतेने करतो तेव्हा ज्ञान, मान आणि मुक्ती या गोष्टी आपोआप गौण ठरतात. आज दिवसभरात तुम्ही जे काही काम कराल, स्वयंपाक करणे, ऑफिसचे काम किंवा अभ्यास, ते फळाची अपेक्षा न ठेवता आणि कोणाकडून कौतुक मिळेल ही आशा न बाळगता केवळ ईश्वर सेवा म्हणून करून पहा. त्यातून मिळणारा आनंद सावता महाराजांच्या वेगळ्या विश्रांतीची अनुभूती देईल. धन्यवाद. सहजासहजी मिळत नाही ती संतकृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ. संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.